चालू वर्षी रॉयल ग्रीन वापरल्यामुळे आम्हाला आमची जमीन चुनखड आहे. दरवर्षी आम्हाला लिक्विड फॉर्ममधले मायक्रोन्युट्रिएंटचा खर्च आमचा भयंकर व्हायचा. पण चालू वर्षी ग्रीनमुळे आमचा मायक्रोन्युट्रिएंटवरील खर्च कमी झाला आणि डिफिशियन्सी अजिबात नाही प्लॉटवरती. पाहू शकता थोडं मागं पानं, कुठेही स्पॉट नाही डिफिशियन्सीचं, काही नाही. आणि फुगवणीसाठी साईज प्लस, सेल ड्रॉप आणि स्पीड असे 3 एकत्र आम्ही घेऊन स्प्रे केला. फुगवणीला आम्हाला 4 ते 8 दिवसामध्ये 2 ते 3 mm चा फरक दिसून आला. इथं बघू शकताय 17-18 mm पर्यंत फुगवण झालेली आहे. काय 20 पर्यंत फुगवण झालेली, 20 mm पर्यंत फुगवणीची कोणतीही अडचण आली नाही. एक 4 दिवसापूर्वी शाईन प्लस म्हणून एक पावडर फॉर्ममधील औषध आहे रॉयल स्मार्टचं, त्याची आम्ही याला फवारणी केली प्लॉटला. त्याच्यानंतर प्लॉटमध्ये घडावरती ग्लेझिंग एकसारखं आलं, एक नंबर आला. आणि युरोपसाठी लागणारं ब्लूम, घडाला जो ब्लूम लागतो शुगरचा, तो ब्लूम आलेला आहे. आणि शुगरमध्ये पण बऱ्यापैकी वाढ झालेली आहे, 2-3 ब्रिक्सनं वाढ झालेली आहे. एकसारखी शुगर दिसते आता प्लॉटमध्ये, जी काय आहे शुगर ती एकसारखी आहे. इथून पुढे एप्रिल कटिंग पासून आम्ही रॉयल ग्रीनच्या 3 ते 4 आळवणी ह्या प्लॉटला देणार आहोत. आणि 4 स्ट्रोकचा स्प्रे नियमित आम्ही करणार आहोत, कारण आम्हाला ऑक्टोबर पासून आम्ही वापरल्यानंतर आमच्या लक्षात आले की याचे रिझल्ट काय आहेत. त्यामुळे आम्ही कंटिन्यू आता आमच्या भागातील एक 10-15 एकर क्षेत्राला आम्ही यावर्षी दिलेलं आहे. ज्या लोकांनी, शेतकऱ्यांनी आम्ही वापरले ते सगळेजण आम्ही एप्रिल टू एप्रिल रॉयल ग्रीन आणि 4 स्ट्रोक वापरणार.